बरेचदा मी असं बघितलंय की मोठ्या आर्टिस्ट बरोबर खूप चांगली वागणूक मिळते, त्यांनाच खूप चांगली वागणूक मिळते. मला तर मिळतेच, कारण मी त्या बॅच मधली असते. पण काही ज्युनियर्सना किंवा बाकी इतर कास्टला तितकी रिस्पेक्टफुल वागणूक नाही मिळत. मुलींना ना डिफरंट युनिफॉर्म होता, जेंडर बायस युनिफॉर्म होता, पंजाबी ड्रेस. तर म्हटलं मिलिटरी स्कूल आहे तर पॅन्ट शर्ट का नाही आहे मुलींना? उद्या जर कोणी मला येऊन विचारलं किंवा मला कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर मग मी नक्की बोलेन की ही खूप प्रथा आहेच, कारण मला पर्सनली पण ही गोष्ट ऋतुजा बागवे म्हणून नाहीच पटत आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. सोंग्या नावाचा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येऊन आपल्यासोबत ऋतुजा आहे. कशी आहेस? मस्त छान वाटतंय, कारण आज ट्रेलर आला आणि सलग दुसरा चित्रपट आता येतोय, त्यामुळे एक्साइटेड आहे. खूप छान काय वाटलं माहितीये आज जेव्हा ऋतुजाला पाहिलं की तिने इथे भारूड परफॉर्म केलं, त्यात ती कीर्तनकाराच्या भूमिकेत होती, त्या वेशात होती आणि जसं ट्रेलर लॉन्च झाला कट टू ती साडीमध्ये आहे. हे जे काही आहे एक आर्टिस्ट म्हणून, एक स्त्री म्हणून खूप गोड वाटलं ग. हे ठरवून आलेलीस ना? हो ऑब्व्हियसली, कारण भारूड फॉर्म करताना त्या रिस्पेक्ट दिला पाहिजे त्या फोक फॉर्मला, त्यामुळे त्या अटायरमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्या नंतर डिसरिस्पेक्ट होऊ नये, त्यामुळे तो योग्य वेळी काढून आपले आपले कपडे घालून प्रमोशन केलेलंही चांगलं. त्यामुळे मी हा डिसिजन घेतला. कसलं भारी. बरं, या चित्रपटामध्ये आपण म्हणतोय की एका कुप्रथेबद्दल आपण भाष्य करतोय, पण कुठल्या तरी समाजामध्ये त्यांच्यासाठी ही प्रथा आहे, त्यांना माहित नाही की ही कुप्रथा आहे. कदाचित ते त्यांच्याच याच्यामध्ये आहेत. तुला रिस्क वाटलेली कुठेतरी, कारण ते पण हा सिनेमा पाहणार, किती नाही म्हटलं ते रिस्क वाटलेली एक आर्टिस्ट म्हणून? तशी मी थोडीशी लढवई आहेच. जर ती शुभ्रा कॅरेक्टर एवढ्या गावाच्या विरोधात जाऊन लढते, तर मी ते मत मांडण्यासाठी किंवा हा सिनेमा केल्यासाठी का नाही लढू? उद्या जर कोणी मला येऊन विचारलं किंवा मला कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर मग मी नक्कीच शुभ्रा पात्र कसं लढलं किंवा बोललं तसं नक्की बोलेन की ही खूप प्रथा आहेच, कारण मला पर्सनली पण ही गोष्ट ऋतुजा बागवे म्हणून नाहीच पटत आहे. बरं, अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं की काही दिवसांपूर्वी आपण वेगळ्या सिनेमासाठी भेटलो होतो. सो एक अभिनेत्री म्हणून तुझ्याकडे पाहताना असं वाटतं की ही एक अशी अभिनेत्री जिच्याकडे चॉईस असतो की कुठली भूमिका निवडायची, कुठली भूमिका नाही निवडायची. आणि आजकाल जिथे लोक फेस व्हॅल्यू, खूप तगडी स्टारकास्ट असे सिनेमे साधारण एक निवडतात, तिकडे ऋतुजा अशी आहे की जी लंडनमधल्या सिनेमामध्ये सुद्धा तितक्याच एफर्टनी आहे आणि खेड्यापाड्यातल्या एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमात सुद्धा त्याची सुद्धा निवड ती करते. सो ह्याविषयी ऐकायचंय मला ना. गोष्ट नेहमी भावते, मग ती कुठल्या प्रोडक्शनची आहे, कुठल्या स्टारकास्ट बरोबर आहे, त्याच्यापेक्षा ते माझं मी जे पात्र साकारते ते पात्र किती महत्वाचं आहे किंवा त्याचं म्हणणं काय ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ऍक्टर म्हणून. आणि ऍक्टर म्हणून मला प्रोसेस जास्त आवडते. आउटपुटमध्ये मी फार तितकं गोष्टी सक्सेस मानत नाही. मला असं वाटतं ती प्रोसेस जर मी छानरित्या सादर करू शकले किंवा जे पात्र आहे ते 100% पोचवू शकले तर मग मी ऍक्टर म्हणून चांगली आहे. हा विचार आर्टिस्टने कुठेतरी करायला हवा. आजकालचं जे भौतिक जगामध्ये लोक अडकतात त्यामध्ये तू एक अशी आहेस, वन ऑफ द ऍक्टर की जी हा विचार करते आणि मग सिनेमांची निवड करते. बरं, आपण स्त्रीचा कुठेतरी संघर्ष यामध्ये दाखवतोय आणि आपल्या प्रत्येक बाईला जोडणारी एक गोष्ट असते, एक धागा असतो की कुठल्याही मुलीची जेव्हा स्त्री होते तिचं आयुष्य बदलतं थोड्याफार प्रमाणात, फिजिकली असू दे, मेंटली असू दे, समाजात वावरताना असू दे. तसं जेव्हा ऋतुजाचं झालं होतं तेव्हा ती बदलली आहे. हो, आपण मॅच्युअर होतच असतो. मी 5 वर्षांपूर्वी जशी होती तशी आत्ता नाहीये. आता मी मोर मॅच्युअर झाले. आधी आपण खूप आपला विचार करत असतो, पण नंतर जेव्हा आपण एका वयात होतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या आजूबाजूच्या इतर लोकांचाही विचार करायला लागतो. एक स्त्रीत्व आपल्यात येतं, एक मातृत्व आपल्यात येतं आणि मला असं वाटतं माझ्यात मातृत्वाची भावना खूप जास्त आहे. मला असं लोकांची काळजी घ्यायला, त्यांना सांभाळायला हा जोन माझा खूप असतो. सो येस, ते आता आणखीन जास्त वय वाढतंय तसं डेव्हलप्ड होत आहे आणि आणखीन जास्त स्ट्रॉंग झाली आहे, लढवई झाली आहे. माझ्यावरच नाही तर इतर आधी फक्त माझ्यावर अन्याय होऊ देत नसायचे किंवा स्वतःसाठी बोलायचं. आता मी इतरांसाठी पण स्ट्रॉंगली बाजू मांडते किंवा बोलते. आपली शुभ्रा जी आहे ती सुद्धा लढवई आहे आणि तू म्हणालीस की ऋतुजा सुद्धा तशी आहे. एखादा प्रसंग आहे का असा की जशी शुभ्रा स्टँड आउट होते, ती बोलते, तसं एखादा प्रसंग की जिथे ऋतुजाने तिला वाटलं की मला बोलण्याची गरज आहे, इथे माझा स्टँड घेण्याची गरज आहे आणि तिने घेतलाय, असा एखादा प्रसंग आहे? हो, बऱ्याचदा घेतलाय मी. आमच्या मिलिटरी स्कूलमध्ये को एज्युकेशन होतं. सो मुली पण होत्या आणि मुलं पण होतं आणि मुलींना ना
डिफरंट युनिफॉर्म होता, जेंडर बायस्ड युनिफॉर्म होता, पंजाबी ड्रेस. तर म्हटलं मिलिटरी स्कूल आहे तर पॅन्ट शर्ट का नाही आहे मुलींना, जास्त सोपं होईल ना मिलिटरी ऍक्टिव्हिटीज करायला, कारण बाकी सगळं होतं मला, हॉर्स रायडिंग, स्पोर्ट्स आणि वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्याविषयी आम्ही भांडलो होतो. किंवा तिथे बाकी सगळं होतं पण कल्चरल ऍक्टिव्हिटीज नव्हत्या, त्यामुळे मी त्याच्यासाठी भांडले होते. सो ह्या माझं ते मी जिथे जे गरजेचं आहे त्याच्यासाठी नेहमीच भांडते. किंवा बरेचदा मी असं बघितलंय की मोठ्या आर्टिस्ट बरोबर खूप चांगली वागणूक मिळते, त्यांनाच खूप चांगली वागणूक मिळते. मला तर मिळतेच, कारण मी त्या बॅच मधली असते, पण काही ज्युनियर्सना किंवा बाकी इतर कास्टला तितकी रिस्पेक्टफुल वागणूक नाही मिळत. मग मी त्यांच्यासाठी भांडते, बोलते किंवा जे काही आहे. मला असं ना, कोणावर अन्याय होत असेल आणि तो जो माणूस बोलू शकत नसेल, तर मला असं वाटतं की माझी माणूस म्हणून जबाबदारी आहे की मी त्याच्या बिहाफमध्ये बोलावं किंवा ॲटलिस्ट त्याचं मत पोहोचवावं किंवा भांडावं वेळ पडली तर. तू आता जे म्हणालीस ते मी पाहिलं स्टेजवर, की तू तुझ्या सोबत जी नवखी मुलगी होती, जी आम्ही पाहिली, आमच्यासाठी ती नवी होती, तू तिला पण पुढे घेऊन की तू पुढे ये, आणि हे तू करत होतीस. त्यामुळे तू जे बोलतेस ते तू करतेस, हे यातनं सिद्ध झालेलं आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला वाटतं जाता जाता तू प्रेक्षकांना सांगायला हवंस. हो, हेच सांगेन की 15 डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट येतोय. नायिका म्हणून माझी भूमिका आहे ह्याच्यात, आणि खूप वेगळ्या विषयाचा, वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.